करायचं काय? नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदर शहरामध्ये निवडणुका आला की निवडणुकीमध्ये पहिला विषय असतो की या मीरा भाईंदर शहराला खड्डेमुक्त शहर बनवणार. परंतु हे खड्डेमुक्त शहर आतापर्यंत आंदोलनामध्ये आणि तुम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये फक्त दिसून आलं. अद्याप तरी मीरा भाईंदरकरांना खड्डेमुक्त शहर तरी अद्याप तरी दिसलं नाही. या संपूर्ण विरोधामध्ये आज मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेच्या मार्फत आंदोलन करण्यात आलं. गेल्या 2 वर्षापूर्वी जे आताचे सत्ताधारी आमदार आहेत, नरेंद्र मेहता जे भाजपाचे आमदार आहेत, यांनी जेव्हा विरोधकामध्ये होते तेव्हा त्यांनी कोविड बाईक आणलेली, इलेक्ट्रिक बाईक घेऊन या खड्ड्यावरती चालवली होती. संपूर्ण शहरामध्ये याची चर्चा सुरू झाली होती. त्याच गोष्टीची पुन्हा आठवण करून द्यावी म्हणून मनसेने आज स्वतः ती क्विड बाईक आणली आणि खड्ड्यात चालवून दाखवली की आता तरी सत्ताधाऱ्यांना लक्षात यावं, जेव्हा तुम्ही विरोधक होता तेव्हा रस्त्याच्या खड्ड्यांच्या विरोधात होतात, आता तुम्ही खड्ड्यांच्या विरोधात का नाही. या संपूर्ण गोष्टीच्या बाबत या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही खोचक सल्ला मनसेच्या या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ. ही बाईक घेऊन रस्त्यावरती उतरला, काय नेमकी भावना आहे? मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 2022ला 22 करोड खर्च करून जो रस्ता बनवला होता छत्रपती शिवाजी महाराज ते गोल्डन नेस दुतर्फा, या ठिकाणी 2024ला एक महाशय आले होते आणि त्यांनी सेम गाडी घेऊन राईड केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की 2024 नंतर कुठलेही रस्ते राहणार नाहीत, खड्डे राहणार नाहीत, यानंतर तुम्हाला सिमेंट रोड बघायला मिळतील. पण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मीरा भाईंदर महानगरपालिकेचा निषेध, MMRDAचा निषेध आणि जे महाशय बोलले होते त्यांनी रस्ता बनवला की नाही ही पाहणी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ETV बाईक घेऊन रस्त्यावर उतरली. तर ज्या वेळेला ते खड्डे होते त्यांनी तर रस्त्याच्या साईडला खड्डे होते, पण आज आम्हाला रस्त्याच्या मधोमध खड्डे दिसत आहेत. हे 2024चं जे आश्वासन होतं की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आश्वासन देते आणि काम करते याच्या विरुद्धच आहे. कारण की विकासाच्या नावावर सर्व बकास केलेला आहे. 2024 नंतर सिमेंट रोड बनणार होते, आजपर्यंत सिमेंट रोड बनले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःच बघावे की किती रोड बनवलेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता म्हणतात की आम्ही MMRDAला नोटीसही पाठवलेल्या आहेत, याचं वेगळं टेंडरही निघालं. 22 करोडचं टेंडर निघालं होतं आणि 5 वर्ष रस्ता दुरुस्तीसाठी त्यांचीच जबाबदारी होती. परंतु 1 वर्ष पूर्ण न होता या रस्त्याला खड्डे पडले. नेमकी जबाबदारी कोणाची? 5 वर्षाचं देखभालीचं त्यांचं टेंडर होतं, परंतु हे देखभाल झालीच नाही. देखभाल न करता यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला, या विषय विधानसभेत पण उचललेला. त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी पण माजी आमदार आहेत गीता जैन यांनी पत्र दिला होता. त्यानंतर नरेंद्र मेहता पाठपुरावा करत होते. परंतु तुम्ही पाहिलं असेल इकडचे मंत्री असतील प्रताप सरनाईक किंवा नरेंद्र मेहता, हे जे कार्यक्रम घेतात त्या प्रायोजकमध्ये जयकुमार असतं, MMRDA असतं. त्यामुळे तुम्ही विचारू शकता त्यांना की हे जे प्रायोजक आहेत ते कशासाठी घेतले जातात, कारण की ह्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे प्रायोजक हे त्यांना कॅश स्वरूपात पैसे देतात आणि कार्यक्रम करतात. गेल्या वर्षी याच खड्ड्याच्या विरोधामध्ये 2 वर्षापूर्वी जे सत्ताधारी आता आमदार आहेत हे स्वतः रस्त्यावरती उतरले होते. त्यांना आता वाटतं की या खड्ड्याचा त्यांना विसर पडला? नक्कीच विसर पडलेला. त्यांनी गम्याला आणि खोरं पण घेऊन जुना पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी भरणी केलेली, तोही दिखावा केला होता. ETV बाईक घेऊन त्यांनी मीरा भाईंदर शहरामध्ये राऊंड मारला होता. परंतु आता त्यांना विसर पडलेला आहे. त्यामुळे त्यांना आठवण करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना या रस्त्यावर उतरून त्यांना खड्डे दाखवत आहे. प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना एक खोचक टोळा दिला होता की आता खड्डे पडले तर लोक रस्त्यावरती गाड्या घेऊन फिरतील, आमचे शिवसैनिकवाले गाड्या शोधत आहेत, तर तुम्ही काय मनसे मदत करणार आहात का? त्यांना प्रताप सरनाईकच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांना जर गाडी भेटत नसेल तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क करावा. आम्ही मैत्री स्वरूपात त्यांना गाडी भाड्याने देऊ.